मागे घेण्यात आलेली कोतवाल भरती जी आहे त्या संदर्भात महत्त्वाची बातमी आहे. कोतवाल भरती जी झाली होती, ती भरती रद्द करण्यात आलेली आहे आणि आता या पदांसाठी नव्याने भरती होणार आहे. संपूर्ण बातमी काय आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याआधी व्हिडिओला एकदा लाईक करा. आजच्या वर्तमानपत्रातील ही बातमी आहे. अखेर कोतवाल भरती रद्द, प्रशासनाचा निर्णय पुन्हा राबवण्यात येणार प्रक्रिया. म्हणजे आता ही भरती कशामुळे रद्द करण्यात आलेली आहे, तर या परीक्षेमध्ये कॉपीचा प्रकार झालेला होता. हायटेक कॉपी झालेली होती. आता ही भरती जी आहे ती जालना जिल्ह्यामध्ये जी भरती झालेली होती ती फक्त रद्द करण्यात येत आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, बाकी ज्या जिल्ह्यांमध्ये भरती झालेली आहे ती कायमची आहे. फक्त जालना जिल्ह्यामधील जी भरती आहे त्यामध्ये कॉपी केलेली होती, कॉपी झालेली होती. त्यामुळे ही भरती जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्ही इथं पाहिलं तर एकूण 61 जागांसाठी ही भरती पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे. म्हणजे एकूण 61 जागांसाठी पुन्हा एकदा ॲड निघेल. त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर तुमची एक्झाम होईल आणि त्यानंतर अजून पूर्ण प्रक्रिया जी आहे ती सुरुवातीपासून राबवली जाईल. तुम्हाला जर अजून इथं माहिती पाहिजे असेल तर तुम्ही इथं पाहू शकता. संपूर्ण न्यूज वाचू शकता. तुम्ही स्क्रीन पॉज करून तुम्ही संपूर्ण न्यूज वाचा. तर अशा प्रकारची ही हा प्रशासनाचा निर्णय आहे. हा निर्णय तुम्हाला योग्य वाटतो का? खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन प्रेस करा.